नांदूर शिंगोटे लोणी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नांदूर शिंगोटे येथील सुशीला शेळके यांना आपले प्राण गमवावे लागले। नांदूर शिंगोटे लोणी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले तर तळेगाव पर्यंत हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे। या खड्ड्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहे। तसेच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूकही सुरू असल्याने या रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली। ऐन पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रोजच अपघातांची मालिका सुरू आहे। हे खड्डे बुजवणं महत्त्वाचं असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय। 18 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावरून जात असताना खड्ड्यामुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला। यामध्ये सुशीला शेळके यांचा मृत्यू झालाय। नांदूर शिंगोटे लोणी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। निमोन रोडचं नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता इतका भयानक अवस्था झाली आहे का जागी जागी एवढे मोठे खड्डे झाले का मुलगे एवढे खड्डे, त्या खड्ड्यांमध्ये लोकांचे प्राण गमवून राहिले। दररोज एक ना एक अपघात होऊ राहिला आहे। एवढे मोठे अपघात काल आमच्या नर्सरीच्या समोर एक खड्ड्यामध्ये इकडचा खड्डा वाचला गेला, तिकडच्या खड्ड्यामध्ये जाऊन त्या बाईचे एक प्राण गमावले। त्या बाईंनी इतकी भयानक अवस्था झालेली। त्वरित या रस्त्याचे काम लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावा, नाहीतर तीव्र रस्ता रोको केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सगळे हे लोकांची सगळ्यांची मागणी आहे। आपण आता उभे आहोत निमोन आणि लोणी रोडवरती। नांदूर शिंगोटेपासून ते निमोनपर्यंत या रोडला खड्ड्यांचं खूप मोठं साम्राज्य तयार झालेलं आहे। वारंवार इथं ॲक्सिडेंट होत आहेत, तरी शासन अजून किती दिवस लोकांचा बळी घेणार आहे। कालच इथे आपण जो उभा आहे त्याच खड्ड्यापाशी एक मोटरसायकलवरून महिला तिचा जागीच मृत्यू झालेला आहे। याच्या आधी पण 5 ते 6 ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, असे सर्व कंटिन्यू घटना घडत आहे। तर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली पाहिजे। वारंवार आम्ही सांगत असतो, हा रस्ता खूप वेगवान झालेला आहे। या रस्त्याची दुरवस्था खूप मोठ्या प्रमाणात आहे। या खड्ड्यांमुळं म्हणजे काल आज एक कष्टकरी महिलेचा एक बळी गेला आहे। नांदूर शिंगोटेमध्ये सुशीला मनोहर शेळके या महिलेचा काल इथं याच खड्ड्यात बळी गेलेला आहे। तर या अशा घटना वारंवार घडत आहे। कमीत कमी सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे रस्त्याला मुरूप टाकून काहीतरी कळमपट्टी तरी केली पाहिजे। असं प्रत्येक वेळेस आम्ही निवेदनं देत असतो, सांगत असतो, पण आता इथून पुढे या कालच्या घटनेमुळे येथील परिसरातील शेतकरी वर्ग, रस्त्याने येणारे जाणारे सर्व लोक खूप उद्रेकी झालेले आहेत। जर तुम्ही या त्वरित कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन छेडणार आहे। थोड्याच दिवसात का सर्व शेतकरी वर्ग इथं राहणारे जे लोक आहेत, काही नांदूर शिंगोटेवासी सर्व एकत्रित येऊन मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। तरी शासनाने त्वरित या रस्त्याची देखभाल करून लोकांना सुखकर रस्ता देण्यात यावा। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।